नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यापीठाने डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्यावर रिमार्क्स दिलेले आहेत. हे रिमार्क्स दोन प्रकारचे आहेत. एक डॉक्युमेंट व्हेरीफाईड आणि दुसरा सर्टिफिकेट नॉट अपलोडेड. या प्रकारचं रिमार्क्स विद्यापीठाकडून देण्यात आलेले आहेत. आता यावर आपण काय करायला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेसाठी अर्ज केलेला आहे त्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून ॲडमिशन स्टेटस चेक करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी जर काही अडचण येत असेल तर आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आपण आमच्यासोबत संपर्क करू शकता. टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपची लिंक कमेंट सेक्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. आपण आमचा ग्रुप जॉईन करू शकता. लॉग इन केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा पेज ओपन होईल. आपल्याला स्क्रोल करून एकदम बॉटमला जायचं आहे. बॉटमला आल्यावर या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला दिसतील. आपल्याला यामध्ये स्टेटस चेक करायचं आहे. जर या प्रकारे डॉक्युमेंट व्हेरीफाईड या प्रकारचा स्टेटस असेल तर पुन्हा काहीही अपलोड करायची गरज नाही. आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत. परंतु जर या प्रकारचा स्टेटस असेल, ब्ल्यू बॉक्समध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड दिलेलं आहे व येलो बॉक्समध्ये ॲडमिशन स्टेटस कास्ट सर्टिफिकेट नॉट अपलोडेड असं दिलेलं आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नाहीत. आणि त्याचं कारण ॲप्लिकेशन सबमिट करताना कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेली नाही. आता जर या प्रकारचा स्टेटस असेल तर तो रिक्वायर्ड डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अपडेट अपलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या प्रकारचा पेज ओपन होईल. यामध्ये एकदम बॉटमला जायचं आहे. तिथे अपलोड रिलेव्हंट डॉक्युमेंट हा ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये आपल्याला रिमार्कमध्ये दिलेला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. या केसमध्ये कास्ट सर्टिफिकेट सांगितलेलं होतं, त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला इथे अपलोड करावी लागेल. यामध्ये पुन्हा एक अडचण विद्यार्थ्यांना येऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नाहीत आणि ॲडमिशन स्टेटसमध्ये त्यांना एखादं डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेलं आहे, परंतु जेव्हा ते अपडेट अपलोड या ऑप्शनवर क्लिक करतात तेव्हा त्यांना तिथे अपलोड रिलेव्हंट डॉक्युमेंट हा पर्याय दिसतच नाही. जर आपल्या केसमध्ये असं झालेलं असेल तर आपण जिथे PGची मार्कशीट अपलोड केलेली आहे ती मार्कशीट आपल्याला डिलीट करायची आहे व त्यानंतर आपल्याला रिमार्क्समध्ये जो डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेला आहे तो डॉक्युमेंट, PGची मार्कशीट यांची एक सिंगल PDF बनवून आपल्याला पुन्हा एकदा PG मार्कशीटमध्ये अपलोड करायचं आहे. 10 सप्टेंबरला विद्यापीठ सर्व उमेदवारांची एक प्रोव्हिजनल यादी जाहीर करेल. त्यात कोणत्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत व कोणत्या उमेदवारांचे डॉक्युमेंटमध्ये काय अडचण आहे त्याची माहिती आपल्याला मिळेल. त्यावर योग्य ती कार्यवाही करून 18 सप्टेंबरला फायनल लिस्ट जाहीर होईल. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.